या संबंधी समर्थ रामदास स्वामींनी एक पद केलेलं आहे. तसं तर आपल्याला आजूबाजूला सर्वत्र केवळ पोशाख घातलेले संत दिसतात. संतांचा नुसता पेहराव केला म्हणजे संतत्व येत नाही. संत तुकाराम महाराज तर म्हणतात, संताचे ते पुत्र नव्हती संत, संताचे पुत्रा तिलक लगाने दमदी माला जटा. नुसते मुद्रा धारण केल्या, नुसते माळा घातल्या मोठमोठ्या. संत एकनाथ महाराजांनी सुद्धा म्हटलंय की टिळा टोपी माळा गळा म्हणती आम्ही संत, परस्त्री देखुनी झाले संतत्वाचं लक्षण नाहीये. मग काय संतत्वाचं लक्षण त्यांनी सांगितलंय की संत कोणाला म्हणायचं? ज्याची वाणी मधुर आहे, जो सत्यवचनी आहे, गोड बोलणार आहे. मग त्याच्या गळ्यामध्ये माळा असो किंवा नसो, ब्रह्मज्ञान असलेला, ब्रह्मज्ञानाच्या चोखाळल्या वाट, त्यांनी अंगाला राख लावली काय नाही लावली काय, परस्त्रीचे ठाई योगता नपू शकत, त्याच्या अंगी राख असो नसो. तेव्हा बाह्यवाद गोष्टीवरून संतत्व ठरवता येत नाही. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, अंतःकरण निर्मळ पाहिजे. गंगेच्या ओघाप्रमाणे, गंगेच्या प्रवाहाप्रमाणे शुद्ध निर्मळ विमल अंतःकरण पाहिजे. आणि उच्चार वाणी ही शुद्ध पाहिजे, मधुर पाहिजे. माधुर्य, गोडी शब्दामध्ये, भाषेमध्ये आणि अंतःकरणामध्ये प्रेम जर असेल तर त्याला संत म्हणते. मग आता केवळ आजकाल आपल्याला असं दिसतं की हटा तटा वगैरे पटा रंगून पटा अंगावरच्या कपड्यावर राम हरे राम हरे राम 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 हरे हरे. आणि अंतःकरणात कोणाचा खिसा कापायचा रे. तेव्हा असा बगल में छुरी, मुख में राम बगल में छुरी उपयोगाचं नाही. म्हणून ते म्हणतात जटादर्शिका श्री मठाचा खटाटोपका करी. आणि म्हणून अशा पद्धतीने मठाचा खटाटोपका करी, मठाचा खटाटोपका करी. म्हणून संत त्याला असे संत, त्यांचा सहवास, अशा संतांची संगती या ठिकाणी मागितलेली आहे. संत पदाची जोड, तेरे हरी साधू पदाची जोड. जीवनामध्ये जोड फार महत्वाची. जोड नसेल तर माणसाचं जीवन निरर्थक होऊन जाईल. माणसाच्या जीवनाला अर्थशून्यता प्राप्त होईल. जोड पाहिजे. ही जोड कशाची? आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपण बैलाची जोडी म्हणतो ना. एक बैल हळू चालणार आहे घुम्या आणि दुसरा वेगात चालणार आहे. ती गाडी चालत नाही. का म्हणले? एक असलाय म्हणले पुढे चालतच नाही, किती रट्टे मार. आणि दुसरा नुसतं हं म्हणलं की वाऱ्यासारखा पडतो. असं नाही चालत. दोघे सारखे पाहिजे. दुर्लभम त्रैवैरेते, त्या दुर्लभ आहे, अलभ्य नाही आहे पण दुर्लभ आहे. दुर्लभ आहे, अवघड आहे. दैवानुग्रहेतुकं मुमुक्षुत्वं मनुष्यत्वं महापुरुष संश्रयः. मुमुक्षुत्व, मोक्षाची केवळ इच्छा ही दुर्लभ आहे. मनुष्यत्वं, माणूस म्हणून जन्माला आला, 2 पाय 2 हात, नाक, डोळे, बुद्धी सगळे, पण माणूस पडा नाही तर मग त्या मनुष्याला अर्थ नाही. तो मनुष्यत्व प्राप्त झालं पाहिजे, माणूस पण प्राप्त झालं पाहिजे. तेव्हा माणूस म्हणून जन्माला आला पण जनावर वागायला लागला
मग देव नाही, धर्म नाही, कर्म नाही, उठलं की आपला मुलगा बघतो बापाकडं, काय म्हणले बाप सकाळी उठतो, 2 गोष्टी करतो, एक दाढी करतो उठल्या उठून, आणि दुसरं बूट पॉलिश करतो. कधी कधी बायकोची बूट पॉलिश करतो, तिची चप्पल आण, तुझी सँडल आण मी करतो. मग पोरगं काय करणार आहे? तेच करतो. देवपूजा केली का? म्हणतो कशाची देवपूजा? माझे बाप संगतोषेण दुर्योधनाच्या संगतीत आला आणि द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याची पहिली सूचना करण्याची महाराज. कर्ण दानशूर कर्ण आहे, सूर्याचा पुत्र आहे, पांडवांचा आहे, मान्य आहे, कुंतीचा पुत्र आहे, मग असं असावं का? असं ना. संगत कोणाची लागली? दुर्योधनाची लागली, दुःशासनाची लागली. त्यातून बुद्धी पालटली, कुबुद्धी झाली. चांगल्या लोकांची संगत लागली तर काय होतं? चांगल्या लोकांची संगत लागली तर क्षणात पालट होतो महाराज. फार वेळ लागत नाही त्याला. कापराला नुसता स्पर्श होऊ द्या, कशाचा? दिव्याचा किंवा अग्नीचा, ताबडतोब पेट घेतो, ताबडतोब. त्याला किती काहीच वेळ लागत नाही, न लागता क्षण असं म्हटलं. मुकुंदराज महाराज हे अंबाजोगाईचे संत आपल्याला माहिती आहेत सगळे. या मुकुंदराजां त्या काळामध्ये बैतूलला गेले होते. बैतूल मध्य प्रदेशमध्ये तिथे गेले आणि परत आले अंबाजोगाईत. तेव्हा त्यांना कळालं, काय म्हणले, तिथे एक चैत्रपाल नावाचा एक जैन राजा होता. त्यांनी सगळ्या साधूंना दळायला लावलं होतं. मुखुटे जाते काय म्हणले, चमत्कार दाखव, नाही तर दळायला सुरुवात कर, पिसायला सुरुवात कर. चमत्कार सगळ्यांना थोडा येतो दाखव. मुकुंदराज आले. मुकुंदराज आल्याबरोबर म्हणले, हे काय म्हणले, साधूंना सगळे दळायला लावलं. मुखुटे जाते. ते म्हणले राजाची आज्ञा आहे. मुकुंदराजांच्या समोर राजा आला. म्हणले, महाराज तुम्ही संत आहेत का, साधू आहेत? ते म्हणले, हो मी देवाचा उपासक आहे. चमत्कार दाखव, नाहीतर पिसायला लाग. मुकुंदराज म्हणजे काय सामान्य नव्हते. नाथ संप्रदायी आदिनाथापासूनची त्यांची परंपरा आहे. आदिनाथ, त्याचप्रमाणे गुरुनाथ, रघुनाथ आणि मुकुंद. त्याबरोबर त्यांनी म्हणले, तुला चमत्कार दाखवायचा आहे का? घोड्यावर बसून ये म्हणले. आले घोड्यावर बसून. आल्याबरोबर आज आपण घोडदरा म्हणतो ना, घोडदरा, तिथे त्यांची भेट झाली. आणि त्यांच्याकडे पाहता क्षणीच आकाशात घोड आणि आकाशात राजा, दोघे आकाशात समाधी लागली त्याला. आकाशात समाधी लागली. कितीतरी वेळ ती समाधी कायम होती. घोडदरा आज अंबाजोगाईत प्रसिद्ध आहे. खाली उतरल्याबरोबर राजा शरणाला, महाराज चुकलं माझं, मला आज दर्शन झालं, मला आज अत्यंत प्राप्त झाला, तो केवळ तुमच्यामुळे. मला आता ज्ञानोपदेश करा. राजा जैत्रपाल तो अंबाजोगाईचा राजा होता. तयाचा तुमरू जैत्रपाळू तेने करविला हा ओळू ग्रंथ रचनेचा. विवेक सिंधू ग्रंथ त्यातून दिला गेला. विवेक सिंधू ज्ञानेश्वरीच्या आधी 100 वर्ष दिला गेलेला ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी शके 1212 तर हा 1112 आहे. तेव्हा ज्ञानेश्वरीच्या आधी 100 वर्ष मुकुंदराजांनी विवेक सिंधू लिहिला, तो चैत्रपाळासाठी. सांगायचं तात्पर्य असं की संतांच्या संगतीने राजाचं परिवर्तन झालं आणि राजा या ठिकाणी आपल्याला तत्वज्ञानी बनलेला दिसतो. आत्मसुखाचा संतांच्या संगतीने काय होतं? आत्मसुख. आत्मसुख काय नवीन भानगडे म्हणली? अहो, आपल्यामध्ये आयुर्वेदामध्ये सुद्धा त्यांनी 5 अशा प्रकारचे कोश, या 5 कोशांच्या पलीकडे पण सुरुवातीला अन्नमय कोश, ज्याच्यावर आमचा देह परिपुष्ट होतो ते अन्न. महत्वाचं नाही का? आहे ना. पण अन्नाचं महत्व किती आहे? आज तुम्ही किती जरी चांगला पदार्थ केला, पक्वान्न केलं, उद्या शिळं झालं, गाव म्हणजे पिठलं. काल चांगलं होतं, मग म्हणले काल चांगलं होतं, आज पिठलं. काल गेला ना, काळाचा परिणाम झाला. मग जर पक्वान्नाचा पूर्ण लोटे, तुकाराम महाराज म्हणतात, आदल्या दिवशी खाल्लेल्या देह स्त्री पुत्र मित्रांतर कोश हेतोर ममेथम. देह पुत्र स्त्री हे सगळे दोष हेतोर ते ममेथम. ते म्हणतात आमच्या आतमध्ये
जो बसलेला तम आम्ही मीमांसा करतो. काय हो मेथीची भाजी हो पण आज संपली. नारळ कायम राहिलं त्याला आपण श्रीफल म्हणतो का? त्याला उगवायला जरी 6 महिने गोम उगवायला आणि नारळाचं फळ यायला 12 वर्ष लागले तरी ते कायम टिकतं. म्हणून आपण कशाचा विचार केला? ही ईश्वराची दया. पायाने आपण चालतो, कानाने श्रवण करतो, डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी बदी चालतो. कानाने ऐकतो, पायाने चालतो, हाताने बहुसार काम करीतो, हाताने काम करतो, विश्रांती घेण्यासाठी झोप घेतो आणि पुन्हा उठतो. ही देवाची दया आहे का? मग ही उठतो कशाच्या जीवावर? आमच्या आत्मचैतन्याच्या असलेला आत्मा आहे तो आमचा खरा अधिष्ठान आहे आणि त्याचाच आम्ही विचार करत नाही. आम्ही सगळ्याची मीमांसा करतो, बाया सगळ्या गोष्टीचा विचार करतो, आमच्या आत विचार करत नाही. आमचा आतला विचार एकदा करा, बाहेरचं बाजूला ठेवून द्या. आणि म्हणून ते म्हणतात की बाह्य वृत्ती अंतर्मुख झाल्याशिवाय पाणी मोमी न प्यासी, पाणी मोमी न प्यासी, पाणी मोमी. निपट निरंजन स्वामी त्यांची रचना पाणी मोमी न प्यासी. मोड उगवला पाहिजे. आपण धान्याला मोड आणतो, जे कुचल आहेत ते लोक पण आपल्या अंगावरून जरी साफ केला तरी कळत नाही. निद्रितासी सर्पतैसी उर्वशी त्याने म्हणते. एखादा झोपलाय त्याच्या बाजूने साफ केला तरी त्याला काय जाणीव आहे? आणि उर्वशी होऊन बसली तरी त्याला काय जाणीव आहे? निद्रितासी सर्पतैसी उर्वशी. तसा आपण झोपलेले आहोत. आपल्याला सुप्तम कर्म प्रबोधयन, हे सुप्त कर्म प्रबोधित केलं पाहिजे आणि हे प्रबोधन या कीर्तनाच्या निमित्ताने होत असते. आपल्या अंतःशक्तीला जागृत केलं पाहिजे. आमच्यामध्ये आहेतच त्या शक्ती. आमच्यामध्ये शक्ती नाही तसं नाही. शालिवाहन त्याचा शक आपण पाळतो. म्हणजे चैत्र महिना आला की आपण शालिवाहन शक. आता विश्वावसु नाम संवत्सर सुरू झालं नवीन. मग हा जो शालिवाहन होता हा पैठणचा राजा. म्हणजे पैठणला 1947 चालू आहे ना सध्या, म्हणजे 1946 वर्षापूर्वी तो राजा पैठणला होता. शक होऊन कुशाण यांनी एवढे अत्याचार केले की या लोकांना जगणं मुश्किल करून टाकलं. आणि असं म्हणतात की पैठणच्या राजाने काय केलं? मातीमधल्या सैन्यामध्ये प्राण ओतले. हे ठीक आहे, ही फक्त रूपकात्मक भाषा आहे. मातीमध्ये कसं काय प्राण ओतले? अहो मातीमध्ये म्हणजे मृतवत झालेले लोक, अगदी मेल्यासारखे पडलेले. आता आपण काही करू शकत नाही. गलित गात्र आम्ही काय आणि अंतःकरणामध्ये प्रेरणा निर्माण केली. ही प्रेरणा म्हणजेच आत्मचैतन्य आणि म्हणून हे आत्मसुख आहे. म्हणून ते म्हणतात सुफलित करुणी पूर्ण मनोरथ. मनोरथ सुफलित होतात. फळ प्राप्त होणं कुठल्याही गोष्टीला जर फलान्वितता आली नाही तर बाकीचं निरर्थक आहे सगळं. झाड लावलं पण त्याला फळच आलं नाही, आलं ते नासकं निघालं, काय उपयोग नाही. सुफलित झालं पाहिजे. आणि म्हणून भगवंताच्या जर नामगुणाचं चिंतन केलं, संतांच्या सहवासाने आम्हाला हे प्राप्त होत असतं. पूर्ण मनोरथ, सगळे मनोरथ परिपूर्ण होतात. सगळे गोड या ठिकाणी परिपूर्ण होतात, आमचे पुरवले जातात. हा जो अमृत राय, अमृत म्हणतसे हरिभक्ताचा,
गोविंदगिरी महाराजांनी त्यांच्या एका ग्रंथात लिहिलंय 13 कोटी जप केला रामदास स्वामींनी रामाचा. श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा 13 कोटी जप. 13 जप होता 13 कोटी तेव्हा होय राम भेटी, तेव्हा राम भेटतो. 13 कोटी जप केल्यानंतर जेव्हा ते श्रीराम जय जय राम म्हणतात तेव्हा त्यांच्या शब्दाला काय महत्व असेल. आणि तुम्ही आम्ही कधीच नाव घेत नाही, मग आमच्या शब्दाला काय महत्व असेल. तेव्हा अमृतराय कोण होते हे राजाजी म्हणत असत. फार मोठ्या थाटात राहत होते. कपडे लत्ते दाग दागिने अंगावर घालून दिसायला मोठे रुबाबदार सुंदर होते. पोशाख चांगला होता. मोरा विसा नावाच्या एका माणसाच्या घरी, धनिकाच्या घरी नौकर. पैठणला त्यांचं मठ आहे अमृतरायांचा. त्या मठामध्ये जा तुम्ही एकदा. अमृतरायांचं महत्व त्यानंतर निर्माण झालं, पण आधी ते काय करायचे, दिसेल त्याची टिंगल, याची टवाळी, त्याची टिंगल. एकदा प्रत्यक्ष माधव स्वामी आल्यानंतर मध्वमुनीश्वर म्हणतात. मध्वमुनीश्वर साखरखेड्याचे संत, गणेशाचे उपासक होते. हे मध्वमुनीश्वर आल्याबरोबर त्यांची टिंगल यांनी सुरू केली. सगळ्यांची टिंगल, यांची टिंगल, त्यांना काय म्हणतात. त्याने ऐकलं पाहिलं आणि मग त्याला बोलवून घेतलं. म्हणले अरे तू एवढा दिसायला सुंदर आहेस, तुझी वाणी गोड आहे, तू किती गोड बोलतोयस, पण एक गोष्ट आहे, तुझी खोड सोडून दे. म्हणजे काय खोड आहे, त्या तबल्याला खोड म्हणतात. खोड सोडून दे म्हणजे काय, दुष्ट दुरुक्ती दुर्वचनाची, लोकांची टिंगल टवाळी करण्याची साठी तुझी वाणी नाहीये. देवाने तुला जी वाणी दिली आहे ती अमृतमय, त्याचा अमृत गान कर. आणि मग त्यांच्या मध्ये परिवर्तन झालं. सांगायचं असं की संतांच्या सहवासामुळे परिवर्तन झालं. मग संतांच्या संगतीमुळे काय होतं हे या ठिकाणी आपण आजचा विषय होता. याप्रमाणे ते म्हणतात, या संत संगतीचं महत्व सांगत असताना रामाच्या उपासक असणारे प्रत्यक्ष गिरिधर स्वामी, त्या गिरिधर स्वामींच्या पूजेतले हे देव आहेत. ज्या देवाचं आपण दर्शन घेतो ते गिरिधर स्वामींच्या पूजेतले. गिरिधर स्वामी कोण, तर रामदास स्वामींच्या शिष्या बयोबाई, त्यांचे हे शिष्य होते. वेणाबाई बयोबाई हे त्यांच्या शिष्या होत्या, त्यांचेही शिष्य होते. आणि त्यांनी ज्या देवाची उपासना केली, त्या देवाचं दर्शन घेतलं, ते देव आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणून गिरिधर स्वामींचे या ठिकाणी समाधी देखील आहे तीर्थामध्ये. गिरिधर स्वामी आपल्याला बीडच्या लोकांना माहित नाही, पण पुणे विद्यापीठातल्या मुश्री कानडे आता वारले ते, त्यांच्या बायकोनी त्याच्यावर PhD केली. त्यावेळेला मला अनेक पत्र त्यांचे आहेत. गिरिधर स्वामीबद्दल माहिती पाठवा, फोटो पाठवा, अमुक करा. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की आपल्याला गिरिधर स्वामी माहित नाही, पण पुण्याच्या लोकांना माहित आहे. त्याचं कारण काय, त्याचं कारण आपण आपल्या जवळच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. तेव्हा पण आता मात्र आपल्याला जागृती निर्माण झाली पाहिजे. आणि त्यांनी असं म्हटलंय की या गिरिधर स्वामींच्या परंपरेमध्ये आता आज जो योग्य अशा प्रकारची तिथी आलेली आहे, 6 तारीख आहे, रामनवमी आहे. अशीच 6 तारीख आणि रामनवमी यांच्या जन्माच्या वेळेस आली होती, म्हणून आपण त्यांचं अभिनंदन करू. आणि म्हणून त्यांचं नाव राम ठेवण्यात आलं, श्रीराम त्याच्यामुळे ठेवलं. तेव्हा अशा प्रकारचे आजही आपल्या जीवनामध्ये एक विशिष्ट अशा प्रकारची श्रद्धा बाळगून असलेले, उपासना करणारे. म्हणून उद्धवचित गणाने असं म्हटलंय, ज्याचे वंशी कुल धर्म राम सेवा, ज्याचे वंशी कुल धर्म राम सेवा, ज्याचे
सेवा हाच कुळाचा धर्म आहे अशा वंशामध्ये मला जन्म दे, ज्यांची वाणी रामनामामध्ये तल्लीन आहे अशा लोकांशीच माझा फक्त संवाद घडू द्या, बाकीच्यांचा संवाद घडू नये असं उद्धव चितघनांनी म्हटलंय. म्हणे उद्धव चितघन महाराजा रामांचे जे दास आहे, उपासक आहेत, त्यांचे माझे संबंध अर्थात दृढ व्हावे, त्यांचा माझा संवाद घडावा. अशा पद्धतीने त्या ठिकाणी श्रीरामचंद्रांच्या प्रेमाचं अलोट दर्शन आपल्याला घडलेलं दिसतं. श्रीरामचंद्र प्रभू हे उपासक दैवत आहे आणि यांच्या दैवताचं संबंधीचं चिंतन आपल्याला या निमित्ताने करायचं. गेल्या अनेक वर्षापासून आमची घरांची हीच परंपरा आहे. माझे आजोबा इथंच कीर्तन करत असो, माझे वडीलही वयाच्या 80-85 वर्षापर्यंत कीर्तन करतच होते आणि मी गेल्या 1.5 तपापासून कीर्तन करतो. तेव्हा हे सेवेचं व्रत आहे आणि याप्रमाणे आज आपण असं बघतो, आम्हाला सगळं काही पाहिजे असतं परंतु घरामध्ये देव नको असतो. मी अनेकदा बघितलं, म्हणजे गाव घर विक्री निघाले आहे पण तिथे काय झालं, काय घेत नाही घर, अहो तिथं मुंजा आहे म्हणले. मग मुंजाची पूजा कोण करावं, म्हणजे आपल्याला पुन्हा मुंजा लागेल त्याच्यापेक्षा नकोच. गाव म्हणजे हे घर काय घेत नाही, नाही म्हणले तिथं देवी आहे, मग असली तर करा ना पूजा. नाही, आम्हाला देव घरात नकोय, देव घरही नकोय, घरात देवही नकोय आणि सगळे सुख मात्र पाहिजे. तात्पर्य असं की आमचं जीवनच परिवर्तित झालं, बदललं. पण खरं म्हणजे संतांची संगती जर असेल तर आमचं जीवन सुखरीत होईल आणि म्हणून असं जीवन कुणाचं सुखरीत झालं, कसं झालं याचं विवरण आपण आता यानंतरच्या चिंतनामधून उत्तरार्धामधून करणार आहोत. तोपर्यंत आपण एक भजन म्हणूया. रघुपती राम माइक पाहिजे का?
प्रतिवर्षीप्रमाणे श्रीरामचंद्राचं जन्माख्यान आपल्याला सांगायचं. श्रीरामचंद्र हे कुळच पवित्र आहे. पवित्र हे कुळ जन्मतःच पवित्र आहे. आणि श्रीरामचंद्र या ठिकाणी रामचरितमानस नावाच्या ग्रंथामध्ये तुलसीदासांनी म्हटलंय हे मानस सरोवर आहे. तुलसीदासांचा जो ग्रंथ आहे तो मानस सरोवर आहे अशी त्यांनी कल्पना केली आहे. याच्यावरती 4 घाट आहेत. पायऱ्या उतरायला 4 घाट आहेत. आता हे थोडस वेगळं सांगतोय मी. हे वेगळं यासाठी सांगतो की रामभद्राच्या निमित्तानं रामभद्रांचं वर्णन एका मंत्रोपनिषदात करण्यात आलेलं आहे. 10 उपनिषदांचं सार ज्या ग्रंथामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. 10 उपनिषद रामाचं वर्णन काय करतात यावर श्रीधर स्वामींनी काव्यलेखन केलं. त्या संबंधितला त्याचं तात्पर्य मी 2 शब्दात सांगतो. त्यांनी असं म्हटलंय की सगळ्या उपनिषदामध्ये राम शब्द आहे. सगळ्याच उपनिषदात कुठलाही अर्थ घ्या राम अर्थ येतो. आणि त्याला 4 घाट आहेत. पहिला घाट आहे ज्ञान घाट. ज्ञान या ज्ञान घाटावर कोणाचा संवाद आहे तर शंकर आणि पार्वती यांचा संवाद आहे. कैलास पर्वतावर चालू आहे ज्ञान घाटात. तिथे फक्त भगवान आत्माराम आहे. ज्ञान घाटावर आत्माराम. दुसरा घाट आहे तो कर्मघाट आहे. हा जो कर्मघाट आहे तो कुठला आहे तो प्रयागवरचा आहे. आता प्रयाग तीर्थाचं महत्व आपल्याला मी सांगणार नाही. आपण सगळं ज्ञानी आहात. तेव्हा प्रयागावर चाललेलं आहे. कोणाकोणाचा संवाद आहे याज्ञवल्क्य आणि भारद्वाज यांचा संवाद आहे प्रयाग घाटावर. तो कर्मपर आहे. आणि या कर्मपर असणाऱ्या रामाचा तात्पर्य अर्थ काय तर प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम कसे आहेत हे त्यातून त्यांनी सांगितलं. तिसरा घाट आहे तो भक्तीचा. त्या भक्तीच्या घाटावर संवाद कोणाचा आहे काकभृशुंडी आणि गरुड यांचा संवाद आहे. तो सुमेरू पर्वताकडेच चालू आहे. सुमेरू पर्वत सगळ्यात मुख्य सांगितला आहे. त्याच्या भोवती सूर्य फिरतो असं भागवतकारांनी म्हटलंय. तेव्हा हा सुमेरू पर्वत तिथे गरुड आणि काकभृशुंडी यांची चर्चा आहे. ती भक्ती घाटावरची आहे. आणि चौथा जो घाट आहे तो प्रपत्ती घाट आहे. त्या प्रपत्ती घाटावर स्वतः तुलसीदास म्हणतात मी आणि माझं मन त्यांचा संवाद चाललेला. आणि यामध्ये श्रीरामचंद्र करुणावरुणालय आहे. भगवान हे भक्त काम कल्प ध्रुव म्हणून त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तेव्हा रामायणाकडे 4 पद्धतीने पाहता येतं. ज्ञानात्मक पद्धतीने, कर्मात्मक पद्धतीने, धर्मात्मक पद्धतीने आणि भक्तीच्या पद्धतीने. तेव्हा या 4हीचं वर्णन आपल्याला त्या निमित्ताने करायचं. राम हा आत्मा राम आहे. हा स्वतःमध्येच तल्लीन. आपण आपल्यामध्येच आहे हा राम. दुसरीकडे कुठेच नाही. पण प्रत्यक्ष लीलावतार म्हणून जर आपण बघितला तर यज्ञ करी दशरथ तो. दशरथाने यज्ञ केला पुत्रकामेश. का बरं पुत्र नव्हता. हा सूर्यवंश आहे. आकाशामध्ये सूर्य जसा प्रदीप्त आहे तसा हा वंश देखील प्रदीप्त आहे. यातले एक राजे जर बघितले रघुवंश नावाच्या काव्यामध्ये कालिदासांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. रघुवंशामध्ये दिलीप काय अज काय त्याप्रमाणे हे ज्यांनी आपली गंगा पृथ्वीवरती म्हणजे भारतामध्ये आणली ते भगीरथ काय हे सगळे रामाचेच वंश रामाचे पूर्वज आहेत. आणि त्यामध्ये दिलीप सारखा राजा प्रभू सारखा राजा सगळं काही दान दिलंय आणि केवळ खापरामध्ये आपला संसार चालवतोय. आणि 14 कोटी सुवर्ण मुद्रा मागण्यासाठी एक मुलगा आला. म्हणाले कौत्स मला पाठवलंय 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजे. अरे मी तर खापरात जेवण करतोय तुला कुठल्या देऊ. पण राजा आहे तो सामर्थ्यवान आहे भिकारी नाहीये. अहो काय समर्थाची कांदा भीक मागे. धनुष्य जोडलं आणि आकाशात कुबेराला सांगितलं मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा टाक. कुबेराने हजारो नाण्यांचा वर्षाव केला आणि तेच आपण दसऱ्याच्या वेळेला सोनं लुटतो महाराज.
कारण ज्यांनी पाहिजे तेवढ्या घेतल्या तो निघून गेला. ते म्हणे बाकीच्या घेऊन जा. तो म्हणलं नाही, माझ्या गुरुने जेवढ्या सांगितलं तेवढंच नेणार. कुबेराला सांगितलं घेऊन जा. कुबेर म्हणला नाही नाही, आता दिलेलं मी घेत नसतो. म्हणलं मलाही गरज नाही. राजा म्हणला. मग जनतेला सांगितलं महाराज तुम्ही घेऊन जा, आणि जनतेने दिला. अशी त्यागी वृत्ती होती. त्याचप्रमाणे हा वंश कसा होता, हा सूर्यवंश आहे. त्याचप्रमाणे राम हा काकुत्स्थ पुरुषा पूर्ण ककुत्सापासून तयार झालेला हा वंश आहे. आणि या वंशामध्ये कोणाला पराजय माहित नाही. शब्द बांगाली कुणी घेणार नाही. दिला शब्द दिला, प्राण जाय पर वचन न जाय, अशी भूमिका आहे. आणि म्हणून त्यावेळेला एकदा घटना अशी घडली की दिलीप राजे इंद्राला सहाय्य करण्यासाठी निघाले होते. गडबडीने त्यांच्या पत्नीचा ऋतुकाळ होता म्हणून निघाले आणि नंदिनीकडे दुर्लक्ष केलं. नंदिनीकडे दुर्लक्ष केल्याबरोबर नंदिनीने शाप दिला, अरे राजा तू माझ्याकडे दुर्लक्ष केलंस, तुला पुत्र होणार नाही. आणि नाही झालं. शेवटी वसिष्ठ ऋषींना विचारलं का. ते म्हणे गो सेवा करावी लागेल. तुझ्याकडून गायीचा अपमान झालाय. रघुवंशामध्ये काय वर्णन केलंय, हा सकाळी बरोबर सगळ्या गायी घेऊन जायचा, संध्याकाळी घेऊन परत आणायचा. एकदा इंद्राणी परीक्षा बघितली आणि इंद्र वाघाचं रूप घेऊन आला, सिंहाचं रूप घेऊन आला आणि एका गायीवरती झाप टाकल्याबरोबर राजा पळत आला. म्हणजे महाराज तिला खाऊ नका, मला खा. इंद्रच होता तो. त्यांनी सांगितलं का रे राजा. सिंहाच्या वेशामध्ये रूपामध्ये तो होता. तो म्हणाला राजा अरे अल्पस्य हे तो बहुहा तुम्ही विचार मूढ प्रतिभा असणे. अरे राजा तुझ्यासारखा मूर्ख तूच. म्हणजे का. अल्पस्य हे तो बहुहा तुम्ही इच्छन. अरे एका गायीसाठी तू तुझे प्राण द्यायला तयार आहेस. गाय एक गाय काय हजारो गायी मिळतील ब्राह्मणाला, पण तुझ्यासारखा राजा मिळणार नाही. राजाचा प्राण सगळ्यात मोठा आहे. तो म्हणाला नाही महाराज, मी माझ्या गुरुला वचन दिलंय, सगळ्या गायींना मी सांभाळून परत आणली. मग त्यातली एक गाय गेली म्हणजे माझं वचन भरलं. तुला भूक लागली ना, मला खा. तुला शरीर धर्म आहे, तुला भूक लागली तर मला खा, पण गाईला खाऊ. इंद्राने आपलं रूप प्रकट केलं. राजा धन्य तुझी. आणि मग गो सेवा केल्यावर राजाला पुत्र संतान झालं. महाराज सांगायचं असं एक एक रघु काय, दिलीप काय, त्याचप्रमाणे अज काय, यासारखे श्रेष्ठ दर्जाचे राजे या वंशामध्ये होऊन गेलेले. आणि अशा वंशामध्ये दशरथ राजे हे देखील. पण दशरथाच्या पोटी पुत्र नाही. काही रामायणात वर्णन आहे 300 राण्या होत्या. आपल्याला माहिती 3 राण्या होत्या. पण रामायण काही एक प्रकारचं गाव, शतकोटी रामायण आहे. 100 प्रकारचे रामायण आहेत. कंब रामायण वेगळे, तुळशी रामायण वेगळे, अग्नि रामायण वेगळे, अध्यात्म रामायण वेगळे, भावार्थ रामायण वेगळे. कितीतरी रामायण आहे. जेवढे म्हणावेत तेवढे रामायण. आणि राम आणि कृष्ण हे 2 असे व्यक्तिमत्व भारतामध्ये झालेले की ज्या व्यक्तिमत्वाने आमच्या भारताची संस्कृतीचं वस्त्र विणलेलं आहे. पूर्व आणि पश्चिम भगवान गोपाल कृष्णांनी विणलं आणि उत्तर दक्षिण जोडलं रामचंद्रांनी. म्हणून रामचंद्र आणि कृष्णचंद्र हे 2 असे की ज्याने आमच्या भारतीय जीवनाचं हे महावस्त्र विणलेलं. अशा रामचंद्राची ही जन्मतिथी उत्सव आपण साजरा करतो. रामांचं एक चिंतन या निमित्ताने मानतो. राकारो 4 मात्रेन मुखं निर्गंधी पातकम. राचा उच्चार केल्याबरोबर सगळं पातक आपल्या शरीरात बाहेर पडतं आणि मकार असतात कपाटावर. म म्हणल्याबरोबर ते बंद होतं. याचा अनुभव शंकरांनी घेतलेला. सगळं विष बाहेर पडलं, परंतु पुन्हा म म्हणल्याबरोबर बंद राहिलं आणि नीलकंठ राम सिद्ध झाले. ज्याप्रमाणे रामचंद्र आमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत. म्हणून पूजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरोग्य कविता शाखम वंदे वाल्मिकी कोकिलम. वाल्मिकीला कोकिल म्हटलंय. वसंत ऋतूमध्ये कोकिल गातो तसे हे वाल्मिकी म्हणजे कोकिळ आहे. घटना एकदा अशी घडली, एका आख्यानामध्ये सांगितलेली की तमसा नदीच्या तीरावरती वाल्मिकी ऋषी होते आणि वाल्मिकी ऋषींनी पाहिलं एक क्रौंच मिथून त्याला बाण मारला एका व्याधाने
मारल्याबरोबर मा निषाद प्रतिष्ठात्व भगवान शाश्वती समा. शापवाणी उच्चारली, अरे व्याधा तुला कधीच शांती मिळणार नाही. शापवाणी का? यत क्रौंच मिथुनादेक, तू ज्या एका क्रौंच मिथुनापैकी मध्ये काममोहितम, एका क्रौंच मिथुनापैकी एकाला तू काममोहित असताना मारलंस, तुला कधीच शांती मिळणार नाही. ही रामायणाची सुरुवात आहे. मला सांगा, मंगलाचरण कुठे आहे? ओम जन्माद्यस्य यतोन्मयादितरतः, हे मंगलाचरण भागवताच आहे. ओम नमोजी आद्या, हे माऊलींच आहे. मग इथं कुठे मंगलाचरण आहे? मग काय झालं? घटना घडली. पहिला हा अनुष्टुप छंद प्रगटल्याबरोबर ब्रह्मदेव म्हणले सरस्वतीला, वाग्देवी वाणी सरस्वती, जिला दैवी वाक म्हणतात, तिला सांगितलं, अगं सरस्वती देवी जा आणि त्या वाल्मिकीच्या वाणीमध्ये जाऊन बैस. कारण पहिला अनुष्टुप छंद तिथून प्रगटला. ताबडतोब सरस्वती देवी आली आणि वाल्मिकीच्या वाणीमध्ये जाऊन बसली आणि मग तिथून रामायणाला सुरुवात झाली. म्हणून शाप सुद्धा उशाप झाला, शाप सुद्धा अभिशाप झाला. यामध्ये श्लोकत्व, शोक देखील श्लोकत्व पावला. म्हणून ते असं म्हणतात की अशा पद्धतीने या केवळ शापाला वरदानाचं स्वरूप प्राप्त झालं, ते केवळ या गोष्टीमुळे. प्रमाद घडला, प्रमाद, परंतु तो प्रमाद सुद्धा प्रसाद झाला. हे पूर्ण भारत या रामायणाचं सार. रामायणामध्ये सुद्धा घटना अशाच घडलेली आहे. प्रमाद घडला आणि प्रसाद मिळाला. दशरथाकडून प्रमाद घडला पण पुत्रप्राप्तीचा प्रसाद मिळाला. इथेही तेच झालं. आणि म्हणून रामायणामध्ये जरी आपल्याला मंगलाचरण नसलं तरी राम नावच मंगल आहे, मंगलकारक आहे. मंगल रामायण गायन हे आता इथे चालले. ती मंगलता रामातच आहे. म्हणून राम या नामातच मंगलता असल्यामुळे मंगलाचरणाची गरज नाही. असो, याप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की दशरथ राजे हे सचिंत होते, काय करावं, आपल्याला पुत्र नाही, कोटी पुत्र नाही. राम हे केवळ शब्द नाहीये, हे तत्वज्ञान आहे. कोदंड हे तत्वज्ञान आहे. गोविंदगिरींच्या चिंतनामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ज्या ठिकाणी संत महात्मे त्यावेळेला काही नव्हते का? संत महात्मे होतेच ना. मग संतांच्या वरती एवढा अत्याचार का झाले? संतांचे या ठिकाणी रावणाच्या विरोधात संत का नाही लढू शकले? ते म्हणजे नुसत्या संतत्वाने प्रश्न सुटत नाही. ते म्हणतात नुसता सत्यवादीपणाने प्रश्न सुटत नाही, सत्याला सत्तेची जोड पाहिजे. कळलं का? संत पदाची जोड ही सत्याला सत्तेची जोड पाहिजे, तर ते सत्य उभा राहत. नाही तर सत्य लोळागोळा होऊन पडत. असत्य तेवढं ताकदवान समोर येतं. गुंडाईजम पुढे येतो, गुंडगिरी पुढे येते, हम करे सो कायदा होतो, अधर्म पुढे येतो, धर्म मागे राहतो. का? धर्मात ताकदच नाही राहिली. अहो, धर्मामध्ये ताकद कशाने येईल? सत्तेने येईल. म्हणजे सत्य आणि सत्ता यांची जोड असेल तर कोदंड उभं राहतं. म्हणून राम म्हणजे नुसती सत्ता नाहीये, राम म्हणजे नुसतं सत्य नाहीये. सत्य आणि सत्ता यांचे एकत्रीकरण म्हणजे श्रीराम आहे. त्या ठिकाणी सियावर रामचंद्र की जय. म्हणून केवळ सत्याने प्रश्न सुटत नाही. त्याने असं म्हटलंय, सत्यम वद धर्मंचर. हा एक थोडा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. सत्यम वद धर्मंचर. बरे सत्य बोला, यथार्थ तथ्य चाला, हे ठीक आहे. त्याचा अर्थ काय? खरं बोला. पण एवढाच अर्थ याचा नाहीये. त्याचा दुसरा अर्थ असा आहे, खरं जर असेल तर बोला. गंमत अशी आहे की आजकाल खरंच कुणी बोलत नाही. का? भीती वाटते ना. निर्भय नाहीये ना. धर्म हा निर्भय नाहीये, धर्माला भय आहे आणि अधर्म निर्भय आहे. तेव्हा अधर्म जेव्हा निर्भय होतो आणि धर्म जेव्हा भयकंपित होतो तेव्हा आपल्याला सत्तेची चाळ धरावी लागते. सत्ता आणि सत्य यांची सोबत असावी लागते. म्हणून श्रीरामचंद्र हे तत्वज्ञान सत्य आणि सत्तेच आहे. जेव्हा सत्याचं बळ या ठिकाणी प्राप्त झालं तेव्हा
रामाची सत्ता जेव्हा प्रस्थापित झाली, मग ती लोकसत्ता आहे, ती धर्मसत्ता आहे, ती राजसत्ता आहे, ती अर्थसत्ता आहे, ती सगळीच आहे. ही जर नसेल तर तुमचं सत्य उपयोगाला येत नाही. सत्य निरर्थक होतं, किती खरं असू द्या, काय उपयोग आहे. म्हणून ते म्हणतात की रामचंद्र हे या संदर्भात आपल्याला आज विचारणी आहे. रामचंद्राचा विचार या ठिकाणी आपल्याला या दृष्टीने करावा लागेल. म्हणून कोदंडधारी रामचंद्राचं हे कथन आपल्याला या ठिकाणी सांगत असताना रामराज्य आपल्याला सांगावं लागेल. या वेळेला ज्या श्री रामचंद्राच्या या जन्माच्या पूर्वी दशरथ राजे सचिंत होते. काय म्हणले, पुत्र नाही, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. पुत्रहीन काय उपयोगाचे, सगळं आहे परंतु आम्ही जर पुत्रहीन असू तर आम्हाला जीवनामध्ये आनंद नाही. म्हणून या काळामध्ये 3 प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसतात. एक लंका नगरी दिसते. ही लंका नगरी देहनगरी आहे. तिथे सगळं भौतिक सुख आहे, सगळा आनंद आहे भौतिकाचा. यावर जीवन सुखेन जीवन अशा पद्धतीचं चारबाकाचं तत्वज्ञान तिथे आहे. दुसरी आहे की अध्यात्म नगरी, विदेह नगरी, ती अध्यात्म नगरी आहे. आणि तिसरी आहे ती अयोध्या नगरी, युद्ध नगरी, ती अयोध्या रामदास स्वामी म्हणतात. अशी ही जिथे निर्वैरता आहे ती अयोध्या नगरी. अशी अयोध्या नगरी निर्वैर असलेली, धर्मनगरी असलेली. दुसरी अध्यात्म नगरी आहे आणि तिसरी लंका ही देहनगरी आहे. राम या वेळेला सर्वत्र हे पाहिलं, नारदाने पाहिलं काय तर हाडाचे डोंगर सगळीकडे दिसतायत. सगळीकडे हाडाचे डोंगर. ऋषी मुनी तपस्वी यांची हत्या चाललेली आहे, कोणीही विरोध करत नाही. आणि एवढे प्रचंड हाडाचे डोंगर पाहिल्यानंतर नारदाच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि नारद ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवा, अहो काहीतरी उपाय काढा. काय ते म्हणतात, ब्राह्मणम गो ब्राह्मण हितार्थाय देशस्य हितस्य. देशाच्या हितासाठी, गो ब्राह्मणार्थ हितासाठी लवकरात लवकर अवतार धारण करा. वधाय देव शत्रूणाम, देवांच्या शत्रूवर विजय मिळवा. आणि या ठिकाणी रावणाचा बंदोबस्त करा. रावण फार माजलाय आणि त्यामुळेच समाज अस्वस्थ आहे. काय करावं. गाय ही ब्रह्मदेवाकडे शरण गेली, मग विष्णूकडे प्रार्थना केली. आणि या वेळेला सर्वत्र रावणाचा जलजलाट होता. रावण म्हणजे काय सामान्य नव्हता. दैत्य धुरंधर तो दशकंदर जो पदंदर जासी नसाय. धुरंधर तो दशकंदर जो पदंदर जासी नसाय. हस्त समस्त हिमस्त कठोर हस्त गदांची नहाय. कसा होता दैत्य धुरंधर तो दशकंदर जो नृपदंदर जासी नसाय. त्याची भीती एवढी होती की तो म्हणायचा, माझ्यासमोर कोण टिकू शकतो. धरतीला देवदंती धरुणी मुंडला असायला कैलास काढा. घेता हस्ते प्रशस्ती कडकडती कडा कापती काळ काढा. माझ्यासमोर कोण टिकू शकतो. त्यावेळेला मोठं एक प्रसिद्ध होतं. लोक विचारायचे, अहो कोण बडा, कोण बडा. एक जण म्हणायचा, अहो शेष बडा. शेष बडा, अहो तो शंकर के गले में पडा. तो शेष काय का बडा. मग शंकर बडा. और शंकर काय का बडा हो, तो कैलाश में दड़ा. फिर कैलाश बडा. और कैलाश काय का बडा, वो तो रावण ने तलवार उखाड़ा. रावण बडा. रावणाचा जलजलाट एवढा होता की लोक थरथर थरथर कापत होते. अशा काळामध्ये दशरथ राजे पुत्रहीनत्वामुळे दुःखी होते आणि पोटी पुत्र नाही. पुत्र नसता
कसा होईल हे सांगा. ते म्हणाले हा वाट पहा. आणि एके दिवशी रात्री 2 पुरुष आणि 1 स्त्री यांची हत्या दशरथाच्या स्वप्नामध्ये आली. स्वप्नामध्ये आपण एका स्त्रीची हत्या केली, स्वप्नात सुद्धा हत्या केली तर पाप लागतं बरं का. का आपल्याला विश्वामित्राचं उदाहरण माहितीये, स्वप्नात दिलेलं दान आहे त्यांनी दिलं. पण स्वप्न जरी असलं तरी घटना घडली, मनावर परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी सांगितलं महाराज 2 पुरुष आणि एका स्त्रीची हत्या मी स्वप्नात केली, काय उपाय काय त्याच्यावर, परिमार्जन कसं करू. त्यांनी सांगितलं जा मृगया कर, मृगयेमध्ये परिवर्तन होईल. मृगयेसाठी दुसऱ्या दिवशी निघाला दशरथ राजा. घोड्यावर बसला, रथ सिद्ध केला आणि निघाला. हातात धनुष्यबाण घेतलं. दिवसभर फिरला पण कुठेही मृग मिळाला नाही. आणि एकदम पाण्यामध्ये बुडबुड 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 आवाज झाला. आणि लक्षवेधी, जिकडे लक्ष म्हणजे नुसता शब्दवेधी म्हणतात त्याला, शब्द जिकडून आला तिकडे बाण मारला की बरोबर बाण लागत असे. तेव्हा अशा प्रकारची धनुर्विद्येमधली क्षमता होती. तो बाण लागल्याबरोबर शरभाला तो दशरथ राजे धावत धावत गेले. त्यांना वाटलं मृग सापडला, पण मृग कशाचा, हा तर मानवाचा पुत्र. श्रावण भार पाहिल्याबरोबर अरे कोण तू. त्याने सांगितलं महाराज ते मला काही सांगू नका, मी माझ्या आई वडिलांच्या सेवेत त्यांना काशीची यात्रा घडावी म्हणून निघालोय, त्यांची कावड घेऊन निघालोय, पाणी आणण्यासाठी धावलो. ते पाण्याने व्याकुळ झाले असतील, तुम्ही आधी त्यांना मला पाणी देऊन द्या, माझ्याकडे पाहून नका, मला सोडा इथं, फक्त पाणी देऊन द्या. त्यांनी घागर उचलली आणि आई वडील तिथे होते, अंध आई वडील. पहा श्रावण बाळ, हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की आज रामचरित्राची गरज काय आहे, श्रावण बाळाच्या चरित्राची गरज काय आहे. आज आई वडील मुलं जिवंत असताना सुद्धा वृद्धाश्रमामध्ये जातात, लोक पाठवतात. वृद्धाश्रम का निर्माण व्हावे. मुलांचं काही कर्तव्य नाही का, मुलींचं काही कर्तव्य नाही का. आई वडिलांना सांभाळण्याचं सुद्धा जर कर्तव्य नसेल तर मग त्यांनी जन्म का दिला हा प्रश्न उपस्थित होतो. काही मूल्य नावाची गोष्ट आहे की नाही. असो, म्हणून आज रामचरित्राची गरज. श्रावण बाळ योजना आपण नुसत्या कागदावर आणतो, प्रत्यक्षात श्रावण बाळ त्या काळात होऊन गेला. भारतीय संस्कृती हा गेला दशरथ राजा आणि पावलाच्या आवाजावरून, त्याला म्हणतात प्रज्ञाचक्षु. डोळ्याने दिसत नसलं तरी ज्ञान खूप असतं, सिक्स सेन्स असतो कायम. त्या ठिकाणी गुलाबराय महाराज होते, प्रज्ञाचक्षु. संगीतावर 36 ग्रंथ लिहिले, संगीतावर 36. डोळ्यांनी काही दिसत नाही, पण ज्ञानेश्वर कन्या म्हणतात स्वतःला. सुंदर काव्य लिहिले, ग्रंथ लिहिले, भक्तीवर साहित्य लिहिले. कसं लिहिलं सांगितलं आणि लिहून
काढलं बाकीच्या काय ज्ञान असेल त्याला म्हणतात प्रज्ञाचक्षु. लांबूनच नुसत्या संकेताने ओळखलं. तू कोण आहेस सांग. पावलावरून ओळखलं. हे पावलं तुझे नाहीये. माझा श्रावण बाळ कुठे? हा काही बोलायला तयार नाही. सांग तू कोण आहेस. त्याने सांगितलं महाराज माझ्या बाणाने तुमच्या श्रावण बाळाचा मृत्यू झाला. मी पाणी आणलंय. त्या घागरीतलं पाणी एक थेंब देखील प्राशन केलं नाही. ताबडतोब दोघांनी प्राणोत्क्रमण दोघांचं झालं. प्राण सोडला आणि प्राण सोडता सोडता अरे ज्या अर्थी तू माझ्या पुत्राचा वध केलास त्या अर्थी तू सुद्धा पुत्र पुत्र म्हणून मरशील. शाप दिला. दशरथ राजे मटकन खाली बसले. काय करावं. परत आले संध्याकाळी. गुरुजींना नमस्कार केला. म्हटलं महाराज स्वप्नात तर हत्या झाली पण प्रत्यक्षात झाली. आता काय करू. त्यांनी सांगितलं. काय सांगितलं. काय मला शाप दिला. म्हणले अरे शाप नाही हे वरदान आहे. पुत्र पुत्र करून मरशील. निदान पुत्र तर होईल ना. म्हणजे तुला पुत्र होणार हे तर खरं आहे. हो म्हणजे ते खरं आहे. आणि मग काय करावं. त्यांनी सांगितलं काही नाही. आता पुत्र का वेष्टी यज्ञ कर आणि त्यासाठी ऋष्यशृंगाला बोलवणार. वृषपर्वा नावाचा राक्षसाने इंद्रावर स्वारी केली. तेव्हा दशरथ राजे मदतीला गेले. त्यावेळेला कैकेयी मदतीला गेली आणि कैकेयीने ते चाक पकडलं. त्यामुळे रथ तुटला नाही. त्या आखामध्ये हात घातला. युद्ध झालं. त्यावेळेला कैकेयीने 3 वर नंतर मागून घेईल म्हणून सांगितलं वेळ आल्यावर. पण इंद्राने विचारलं महाराज तुम्हाला काय पाहिजे. तुम्ही एवढी मदत केली. ते म्हणले मी आता वसिष्ठ ऋषींना विचारून सांगतो. आणि मग वसिष्ठ ऋषी म्हणाले इंद्राला म्हणावं ऋष्यशृंगाला बोलावण्यासाठी अप्सरा पाठव. ही मदत कर. याप्रमाणे हा ऋष्यशृंगाने कधी आयुष्यात स्त्री पाहिलेली नसते. मुलगी नावाची गोष्ट त्याला माहित नसते. त्यांचे वडील यांनी आश्रमामध्ये त्याच्या चिंतनाची मननाची अभ्यासाची समाधीची सगळी व्यवस्था केलेली होती. आणि त्यांचे वडील कामानिमित्त कुठेतरी बाहेर गेले. त्यावेळेला हे ऋष्यशृंग हे याचा जन्म जललग्नावर झालेला होता. ऋष्यशृंगाचा जन्म जललग्नावर झाला होता. त्यामुळं हा जिथे जाईल तिथे पाऊस पडायचा. याप्रमाणे मृगीपासून यांचा जन्म झाला. आणि याच्या डोक्यामध्ये एक शिंग होतं. आणि यावेळेला इंद्रावर उपकार करण्यासाठी वसिष्ठ ऋषींच्या आज्ञेवरून इंद्राने या उपकाराची प्रत्युपकाराने फेड करण्यासाठी त्या अप्सरा पाठवल्या. विभांडकाचा हा पुत्र होता. विभांडक बाहेर गेलेले होते आणि अप्सरा आल्या. आणि त्या अप्सरा नाचू लागल्या. मोठ्या हाव भाव कटाक्ष त्यांनी मोहित करू लागल्या. निर्झर वनिता गया तडप तप. निर्झर वनिता गया तडप तप. निर्झर वनिता गया नाद मृदंग बजावे. झुम 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 गायन सुरू केलं. हाव भाव कटाक्ष हे पाहून हा ऋष्यशृंग बाहेर आला. म्हणजे तुम्ही कोण आहे. ते म्हणले आम्ही ऋषी कन्याच आहे. आम्ही देखील ऋषीच आहे. ते म्हणे तुम्ही कुठून आला. त्यांनी विचारलं कुठून आला तुमचं गाव कोणतं. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. अहो केशर घेतला. केशर केशर कस्तुरी म्हणले
माती अशी आहे आमची सुगंधी हो म्हणजे केशर कस्तुरी घेऊन या माती अशी जाऊशी भिक्षुकंड ते काढतच म्हणती बर्फ म्हणून परपूर दारी आनंदा हो मस्तुमा परिशुद्धी ऐसे दंड हो भस्म कराया परिशुद्धी ऐसे दंड हो भस्म म्हणती आमच्या देशाला चला असं म्हणून तो निघाला जिथे जाईल तिथे त्या ठिकाणी गेला तिथे पाऊस पडला त्याचप्रमाणे पुढे गेला अंगदेशाला पाऊस पडला दशरथाच्या त्या नगरीमध्ये प्रवेश झाल्याबरोबर सर्वत्र काय सुंदर वातावरण होतं अयोध्या नगरी सजली होती सगळीकडे चंदनाचे सडे टाकलेले होते त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारच्या माळा लावलेल्या होत्या केळीचे स्तंभ उभे केलेले होते सुगंध वातावरण सर्वत्र पसरलेलं होतं चारी सर्व रस्ते दुतर्फा झाडी लावलेली होती मंगल वाद्य अशा प्रकारची वाजत होती मंत्रघोष चाललेला होता आणि आल्याबरोबर या दशरथांनी या ठिकाणी आपली जी मुलगी आहे ती त्यांना दिली म्हणजे आपले जावई करून घेतलेले दशरथांनी आपली शांता नावाची मुलगी त्यांना दिली जावई करून घेतलं आणि नंतर वशिष्ठ ऋषी हे अद्वैत झाले वामदेव हे ब्रह्मा झाले भृगु हे उद्गात आहे आणि ऋषशृंग हे होता असे 4 लोक असतात यज्ञामध्ये प्रत्येकाचे कार्य भिन्न भिन्न आहे त्याप्रमाणे होता फार महत्वाचा आहे आणि या होत्याने त्याकडून यज्ञ सुरू झाला हा यज्ञ इतक्या स्वाहाकार स्वदाकार वषटकार ओम अग्नये स्वाहाग्नये इदं नमः ओम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः याप्रमाणे आकाशामध्ये धुळांचे लोट चाललेले तुपाचे डबेच्या डबे कोणतं तूप डालडा नव्हे तूप लोण्याचं गाईचं तूप गाईच्या तुपाचा आकाशामध्ये धूर झाला सर्वत्र सुगंध पसरला आणि श्रद्धया हूयमाने ग्नौ तप्त जांबून प्रदाह आणि श्रद्धेने हूयमान म्हणजे अर्घ्य दिल्याबरोबर त्याप्रमाणे एक या ठिकाणी अग्नीमध्ये हवन केल्याबरोबर तप्त जांबून प्रदाह जांबूनच सुवर्ण जसं लाल असतं पूर्ण धमक असतं त्याप्रमाणे प्रत्यक्ष अग्निनारायण प्रसन्न झाले आणि अग्निनारायणाने हातामध्ये पायल श्रीरामचंद्र महाराज की जय दशरथा
अग्निनारायणाने हातामध्ये पायस घेतला आणि दशरथाला सांगितलं, दशरथा हे घे. सर्व तो उभे राहिले. अग्निनारायण तप्त जांबून तप्तता असं वर्णन केलंय. लाल स्वतः अग्निनारायण तप्त रंगाचे होते, लाल रंगाचे होते आणि प्रत्यक्ष अग्नि तत्व त्यांच्यामध्ये होते. त्यांनी हे पायस दिल्याबरोबर आता ह्या 3 राण्यांमध्ये वाटप करायचं. 3 राण्यांना समान पद्धतीने वाटप केला, पण तेवढ्यात घार आली आणि घारीने एक भाग उचलला घेऊन गेली. घार तिने नेल्याबरोबर तिथून पुढे मारुतीरायाचा जन्म झालेला आहे. अंजनी सुत हनुमान. मग पुन्हा ज्येष्ठ राणी कौशल्या आणि सुमित्रा यांनी आपापल्या मधला काही भाग, अर्धा भाग पुन्हा कैकेयीला दिला. काही रामायणात वेगळं वर्णन आहे की सुमित्रेला देण्यात आला असं वर्णन. तेव्हा तो दिल्याबरोबर त्या 3 राण्या यांनी तो भक्षण केला आणि हळूहळू राण्यांना दिवस गेले. हळूहळू त्यांच्या पोटामध्ये प्रत्यक्ष भगवंताचं तेज वाढू लागले, दिशामासाने वाढू लागलं आणि राजाने ओळखलं. 4-5 महिने झाले. अरे म्हणजे आपण राण्यांना एकदा त्यांचा डोहाळे विचारले पाहिजे. डोहाळे म्हणजे काय? दवृद. दवृद म्हणजे डोहाळे. 2 हृदय असतात. 2 हृदय. कधी 4 महिन्याच्या नंतर बरोबर हृदयाचे ठोके सुरू होतात दुसरे. तेव्हा एक आईच्या पोटामधलं बाळाचं हृदय आणि आईचं हृदय म्हणून दवृद, आणि दोन्ही हृदय एक झालेले असतात. म्हणून त्या बाळाची जी इच्छा आहे ती आईच्या रूपाने प्रगट होते, आईच्या अंतःकरणातून प्रगट होते. म्हणून आईला विचारावं तुझे डोहाळे काय, नाही तर मग मुलामध्ये मुलीमध्ये काही कमीपणा निर्माण होतो, ते परिपूर्ण केले नाही. म्हणून त्यामध्ये पहिल्यांदा राजा कौशल्याच्या महाराजाऐवजी तो पहिल्यांदा कैकेयीकडे आला. का? आवडती राणी होती हो कैकेयी, सगळ्यात आवडती, देखणी, सुंदर, जिने युद्धामध्ये मदत केली आहे, तिच्याकडे पहिल्यांदा आला. आल्याबरोबर कैकेयीच्या महाराज शिरल्याबरोबर विचार, कैकेयी तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे सांग बरं, कोणती इच्छा आहे तुझ्या मनात? असं म्हणल्याबरोबर कैकेयीने सांगितलं, ज्येष्ठेसी पुत्र होईल त्याशी वनवास प्राप्त एकवरे. मी तुम्हाला राजासाहेब, तुम्हाला मी म्हटले होते मी तुम्हाला वर नंतर मागून घेईन. तुम्हाला आठवतंय का? इंद्रावरती वृषपर्व्याने स्वारी केली तेव्हा मी तुम्हाला जय मिळवून दिला. तुम्ही म्हणाला काय वर पाहिजे? तो वर आता द्या. काय वर पाहिजे? ज्येष्ठेसी पुत्र होईल त्याशी वनवास प्राप्त एकवरे. मत्पुत्र होय त्याते द्यावे हे राज्य नावडे दुसरे रामा. ज्येष्ठेशी पुत्र होईल त्याशी वनवास प्राप्त एकवरे. 2 वर पाहिजे होते, त्यातला एक वर ज्येष्ठेला पुत्र झाला त्याला वनवास, आणि दुसऱ्या वराने मला जो पुत्र होईल त्याला राज्य. अजून तर पुत्र जन्माला यायचे, तर ही मानसिकता आहे. बरं म्हटलं जाऊ दे, काय करावं. तिथून निघाला सुमित्रेच्या मंदिरात. येत असे दशरथ सुमित्रा मंदिरात आल्याबरोबर राजाला पाहायला जागी झाली आणि घालून आसन
प्रक्षाळी चरण राजासाहेबांना आपल्या महालात आली. महालामध्ये आसन घातलं. घालून हे आसन प्रक्षाळी चरण पाय धुतले. सुगंधी लेपन चंदन अंगाला लावलेलं आहे आणि तीर्थोदक दिले. गळ्यात माळा घातल्या आणि हात जोडले. महाराज कुणीकडे येणं केलं? माझ्या दासीकडे आपण आलात असं म्हणल्याबरोबर राजेसाहेब म्हणतात, अगं दासी कशाची? तू माझी राणी आहे. तुझ्या मनात काय ते सांग. स्त्री रायासी बोले, स्त्री रायासी बोले, जो का ज्येष्ठेसी पुत्र होय निका, त्याचे दास्य घडावे पुत्र आहे तुना बडे. घडावे मतपुत्र आहे तुना वडे मनिका. माझ्या पुत्राला तुझा कोणताही, माझ्या पुत्राच्या मनात कोणती इच्छा नाही, दुसरा कोणताही हेतू त्याला आवडणार नाही. हे ऐकल्याबरोबर राजाला आनंद झाला आणि राजा आपल्या पट्टराणीच्या महालामध्ये, कौशल्याच्या महालामध्ये आला. आता यावेळेला कौशल्या इतकी तल्लीन झालेली होती. त्याप्रमाणे समाधी भाव समाधी लागलेली होती. रामचंद्राच्या त्या परिपूर्ण रामचंद्र शक्ती रूपाने तिच्यामध्ये आविर्भूत होणार होते आणि म्हणून त्या शक्तीच्या एका, जसं आपण कधी कधी बघतो अंगात येतं म्हणजे काय, ही शक्ती येते, तशी कौशल्याच्या सुद्धा अंगामध्ये अर्थात शरीरामध्ये राम हे एकरूप होणार होते.
तिच्यातून प्रगट होणार होते, तिच्या समोर आविर्भूत होणार होते, त्यामध्ये ती तल्लीन होती, भाव समाधी लागलेली होती. आणि दशरथ आल्याबरोबर तिला दशरथ आले हे देखील कळलं नाही. ती आपल्याच नादामध्ये काय म्हणायला लागली, ती एकदम आविर्भाव झाला तिचा. त्याला वैवर्ण्य किंवा वेगवेगळ्या प्रकारचे भाव म्हणतात, त्याला सात्विक भाव म्हणतात. त्याला त्या सात्विक भावामध्ये ती एकदम म्हणायला लागली, आणारे धनुष्य मारिणारा थरथर कापू लागली आणि त्यामध्येच बोलू लागली, अनारे धनुष्य मारीन रावण. तेव्हा रामचंद्राकडून आदित्य हृदयस्थो भार्गवे पंचोच्च सेवतीर्ण प्रभावतु भवताम अवतीर्ण झाले. राम वाजू लागले, अप्सरांनी नृत्य करायला सुरुवात केली. त्याप्रमाणे आकाशातून पुष्पवर्षाव झाला. सगळ्या लोकांनी जय जयकार केला आणि त्या वेळेला अप्सरा नृत्य करू लागल्या, मंगलवाद्य वाजू लागले. श्रीरामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ह्या चार मुक्ती आहेत. हे चार मुक्ती आहेत. त्या चार मुक्ती या ठिकाणी जन्माला आल्या. त्यांना